मोती चंद्र तारे तुफानाला घाबरून मोठ बांधणारे असा कसा शिकाऱ्याने डावचा दिला माझा भाऊ गेला माझा कणा मोडला माझा भाऊ गेला माझा कणा मोडला. नाही बोलणार माझा भाऊ. डोंगराच्या पलीकडे गेला सूर्य तुम्हाला वापस दिसे, पण एक वेळेस माणूस मेला त्याच्या मागे 10 लोक मेले ना, तो माणूस नाही दिसत. शिवण भावाला नाही म्हटलं होतं माझ्यासोबत येऊ नको, नाही म्हटलं की माझ्यासोबत येऊ नको, येऊ नको, पण जवळ या ठिकाणी माझ्याजवळ येऊन म्हणून पावला. मी एवढा कर्म अभागी भाऊ आहे. भाऊ माझ्यासाठी मेला आणि मी भावासाठी काही करू शकत नाही. तो राजाचा मुलगा आहे, राजभिंड आहे. त्याची अंतिम यात्रा करण्यासाठी चंदनी सरपण लागते. समोरचं गाव आहे, त्या गावात जातो, लोकांना पाया पडून सांगतो की बाबा माझा भाऊ मेला, माझ्या भावा सरपाने डवस केला, मला मदत करा. लोक मदत करतात. आजकाल चांगली लोक आहेत. आपण म्हणतो सर्व वाईट जग नाही हो, वाईट जग राहिला तर सर्व तर कधीची पुरतही उलटी झाली असती. आहे काहीतरी 25-30% लोक चांगले जगात आहे, म्हणून आपला भारत जगात चालतोय आणि फिरतोय. करोना महामारी तो आजार नव्हता, तो फक्त जिरवायचा आजार होता. चांगल्या चांगल्याची जिरून गेला, बाकीचे घेऊन गेला, बाकीचे घन लोक राहून गेले मारे तसे. आणि जातीनच तुम्ही जसं करणार, जो जसा बाजार करेल त्याचं प्रायश्चित्त त्याला मिळेल. तुम्ही जसं वागणार, जसं तुम्ही करणार, तसं त्या परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे. पण देव बी इथला सगळे लगेच चांगल्याला घेऊन जातो आणि वागलेला राहू देतो. आपण म्हणतो ना, जीवनातून माणसाला 3 दुःख नको. जीवनातून माणसाला 3 दुःख नको. पहिलं दुःख, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलगीचा नवरा मारायला नको किंवा त्या माणसाची बायको मारायला नको. नंबर 2चं दुःख, 6 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं बाळ असलं, त्या लहान बाळाची आई मारायला नको. सवत असावं पण सवतीचं झाड पण नसावं. सवतीला सवत पाहून डोळ्यात काजळ भरते. माणूस काय करतो, बायको मेल्यावर लगेच दुसरी बायको करतो, त्याला त्याची बायको भेटते, पण त्या लेकराला त्याची माय भेटत नाही हो. विचारा ना तुम्ही, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि विचारा ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत की आईची किंमत काय आहे. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है दुनिया में लेकिन माँ नहीं मिलती. शेवटचं दुःख फार कठीण आहे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं की मी म्हातारा व्हायला पाहिजे आणि म्हातारा झाल्यानंतर मी माझ्या लेकराच्या खांद्यावरती जायला पाहिजे. पण ही आपलं म्हणणं आहे, हे आपल्या मनातले विचार आहे. रिमोट त्याच्या हातात आहे. आपण मातीचे बावले, कुणाला राहू द्यायचं नाही, कुणाला घेऊन जायचं, हा त्याचा प्रश्न आहे. म्हाताऱ्या आई बापाचा नौजवान मुलगा मारायला नको. आणि प्रत्येक गावात बघा तुम्हाला 20 ते 18 वर्षाचीच पार्टी दिसेल. काय तर म्हणे दारूमध्ये मेला, काय तर म्हणे मोटरसायकलमध्ये टोकावून गेला, काय तर म्हणे कानामध्ये मोबाईल होता, ते काय ते गुंड्या होत्या, आणि डोळ्यासमोर व्हिडिओ कॉलिंग चालू होता आणि मोटरसायकल बी चालू होता आणि मागून गाडीमध्ये घुसून गेला.
तर म्हाताऱ्या आई बापाचा नौजवान मुलगा मला नको. अरे गर्व रावणासारखाचा टिकला नाही. आपण तर माणसं आहे. त्याची सोन्याची लंका होती, सोन्याची लंका होती. ज्या टायमाला फुलमाडी फुल तोडतो, गर्वाने फुल तोडतो, फुल तोडून त्याच्या माळा गोपून गावात विक्री करतो. पण ज्या टायमाला तो फुल तोडतो, फुल माळ्याला काय म्हणतं? अरे खोड खोड किती खोडसीन मजला, अरे खोड 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 किती खोडसीन मजला. एक दिवस असाच येईन की मीच सजवून नेईन तुझला. सुतार लाकडाला तासतो, आकार बदलवतो. पण ज्या टायमाला सुतार लाकूड तासतो, लाकूड सूत्राला काय म्हणतात? अरे तास तास किती तास सीन मजला, तास 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 किती तास सीन मजला. एक दिवस असाच येईल की मीच जाडीन तुझला. कुंभार आणि कुंभारीण माती तुडवतात, माती तोडून त्याच्या घागरी बनवतात. पण ज्या टायमाला कुंभार गर्वाने माती तुडवतो, माती कुंभाराला एकच म्हणते की तुडव तुडव किती तुडवसीन मजला, तुडव 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 किती तुडवसीन मजला. एक दिवस असाच येईन की मीच समवून घेईन तुझला. माझी बळजबरी नाही. ज्याला माझ्यासारखा मुलगा असेल, माझ्यासारखा भाऊ असेल, त्याला माझी दया येणार. तो माझी 10 रुपये 20 रुपये 50 रुपयाने मदत करणार. तुम्ही एका हाताने देणार, परमेश्वर तुम्हाला 1000 हाताने मदत करणार. ज्याला आहे त्याला रडू येतं. आमची कौशल्याताई, त्यांना सुद्धा माझ्यासारखा भाऊ असेल. आमची कौशल्या आईने सुद्धा 51 रुपयाने मदत केली. परमेश्वर त्यांना 1000 हाताने मदत करो. क्या ये पैसा बना है परमेश्वर अमृत बन गई गुरु, गुरु ये पैसा बना है परमेश्वर अमृत बन गई गुरु, गुरु बाल बच्चे बन गए चले थोड़े भजन किसी का करूं. पैसा तारी पैसा मारी, पैशाच्या मागे दुनिया सारी, या पैशाने होते भावा भावाची मारा मारी. विकास शांतराम सोनोने, विकास शांतराम सोनोने आमच्या बहिणीने आम्हाला 101 रुपयाने मदत केली. परमेश्वर तिच्या लेकरा बाळांना तिला सुखी ठेव. परमेश्वर जवळ मी हीच प्रार्थना करतो. आमचे विष्णू दादा यांनी सुद्धा 21 रुपयांनी मदत केली. गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो. भूख लगी तो ये बच्चे आंसू भी करने जाते हैं. अशोक आयरे सर आमचे मित्रच आहे ते, पण ते विसरले आम्हाला.
अशोक आयरे सर, बरोबर ना, आमचे मास्तर त्यांचे नातेवाईक आहेत ते, तर त्यांनी 101 रुपयाने मदत केली. परमेश्वर त्यांना 1000 हाताने मदत. धन्यवाद. लताबाई भाऊराव निकम यांनी सुद्धा 51 रुपयाने मदत केली. आकाश सोनवणे यांनी सुद्धा 21 रुपये दिले. किसे हम फरियाद करे अपनों ने किया किनारा है, लोक लाख सब छोड़ तुम्हारे आगे हाथ पसारा है. किसे हम फरियाद कर अपनों ने किया किनारा है, लोक लाख सब छोड़ तुम्हारे आगे हाथ पसारा है. कई इनका साथ ना टूट जाए, अनर्थों की आस ना टूट जाए. कहाँ जाओगे ये मुकद्दर के बुझाते दिए टिमकी माते सितारे, बुझाते दिए टिमकी माते सितारे. इन बेघर बेचारों की किस्मत के तुम्हारे हाथ में गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा आएगा. झंकार भजनी मंडळ शिंदाड, झंकार भजनी मंडळ शिंदाड यांच्याकडून सुद्धा 51 रुपये दिले. परमेश्वर त्यांना बरकत देऊ. भूख लगी तो ये बच्चे आंसू भी कर ले जाते हैं, भाई गरीबों की मजबूरी क्या क्या दुख सह जाते हैं.